नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये परत आपले एकदा स्वागत आहे। बघा, आजची अत्यंत आनंदाची बातमी काय आहे की 7व्या वेतन आयोगानुसार वेतन निघाले। पूर्ण बातमी जाणून घेण्याकरता हा व्हिडिओ संपूर्ण बघा। आणि आपण जर नवीन असाल, माझे चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर लगेच खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनवर क्लिक करा आणि समोर घंटी वाजवायला विसरू नका। तर चला व्हिडिओ सुरू करूया। तर बघा, काय बातमी आहे। अखेर पहिल्यांदाच 7व्या वेतन आयोगाप्रमाणे शिक्षकांना पगार। 7वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर यांचे पहिले वेतन शिक्षकांच्या खात्यात राज्य सरकारकडून जमा होण्यास सुरुवात झाली असून शिक्षकांना पहिल्यांदाच 7व्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन मिळाले आहे। एप्रिल महिन्यात 7 तारीख झाली तरी पगार रखडल्यामुळे शिक्षकांना ऐन गुढीपाडव्याच्या सणाला चुनचुन सहन करावे लागले होते। मात्र याबाबत शिक्षक संघटनाकडून दबाव आणल्यानंतर अखेर आयोगानुसार पगार जमा होण्याची प्रक्रिया सोमवारपासून सुरू झाली आहे। गेल्या 30 जानेवारी रोजी राज्य शासनाने शासकीय कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू करण्याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतरही शिक्षकांना त्यानुसार वेतन देण्याबाबत दिरंगाई सुरू होती। महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने वेतन आयोगासाठी सतत पाठपुरावा केला आहे। मंत्रालय, आयुक्त ते युनियन बँक अशी अव्याहत धावपळ केल्याने हा पाठपुरावा राजकारण न करता केल्याने शिक्षकांना वेतन मिळाले असल्याचे परिषदेचे कार्यवाहक शिवनाथ दराडे यांनी सांगितले। तर मूळ 7वा वेतन करण्यासाठी मंत्रालय स्तरावर तसेच संच मान्यतेत अतिरिक्त झालेल्या व ज्यांचे वेतन मूळ शाळेतून होते अशा शिक्षकांची वेतन निश्चिती कुणी करावी असा प्रश्न निर्माण झाल्याने अतिरिक्त शिक्षकांना 7वा वेतन आयोग उशिरा मिळणार होता। याबाबत भाजप प्रदेश शिक्षक आघाडीने प्रयत्न केल्याचे अनिल बोरनारे यांनी म्हटले आहे। शिक्षक व कर्मचारी यांना त्रास देण्याच्या हट्टामुळे गुढीपाडव्याचा सण पगाराविना साजरा करावा लागला। मार्च पेड इन एप्रिलचा पगार उन्हे बिलातून द्यावा लागतो, मात्र त्याबाबत काहीच हालचाल शिक्षण विभागाने केली नाही। पगाराची बिलेसुद्धा तब्बल 15 दिवस उशिरा ट्रेझरीकडे पाठवण्यात आली नव्हती। हस्तक्षेप केल्यानंतर शिक्षकांचे पगार ECS झाल्याची माहिती शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी दिली। निश्चितच ही आनंदाची बातमी आहे। तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।